नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दत्तभावांजली या विषयावर बोलणार आहोत. कधी तुम्हाला असा अनुभव आला आहे का की आपले सर्व मार्ग बंद झालेले आहेत, कोणतीही मदत मिळत नाही आहे, आपलं मन अतिशय अस्वस्थ आहे. मग अशावेळी आपल्याला एकच आधार वाटतो, तो म्हणजे श्री दत्तगुरू महाराज. पण आपणास माहीत आहे का, दत्तगुरूंची दत्तभावांजली म्हणजे श्री गुरुचरित्रचं संपूर्ण सारांश या दत्तभावांजलीमध्ये दिलेलं आहे. ही दत्तभावांजली केवळ स्तोत्र नाही, तर ती भक्तांच्या हृदयातून उमटलेली आर्त अशी हाक आहे. आज आपण याच विषयी, या भावांजलीविषयी, या भावांजलीचे अद्भुत महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. याच्या पठणाचे काय लाभ आहेत आणि भक्तांनासुद्धा कोणते अनुभव आले आहेत हे आपण पाहणार आहोत. आता दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं एकरूप स्वरूप आहे. दत्तगुरू हे भक्तांचे संकटमोचक आहेत. भक्तांच्या प्रत्येक वेदनाला ते ओळखतात, दुःखाला ते जाणतात. दत्तभावांजली ही एक शब्दांची रचना आहे. ती एका भक्ताचे संपूर्ण समर्पण आहे. जेव्हा भक्त संपूर्ण श्रद्धेने दत्तभावांजली म्हणतो, तेव्हा त्याचं मन शांत होऊ लागतं. अशी ही दत्तभावांजली आहे. भक्ताची मनातील भीती कमी होते. या दत्तभावांजलीमध्ये श्री गुरुचरित्र या सर्व अध्यायांवर 51 अध्याय जे आहे त्याच्यावर अवलंबून असणारी ही संपूर्ण ही दत्तभावांजली आहे. एकूण 77 श्लोक आहेत किंवा ओव्या आहेत. या जर आपण नियमित आपल्या पठणामध्ये ठेवल्या तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. अनेक भक्त सांगतात की नियमित दत्तभावांजली म्हणण्याने घरामधली नकारात्मक जी ऊर्जा आहे ती कमी व्हायला लागते, मनामधील ताणतणाव दूर व्हायला लागतो आणि गुरुकृपेची आपल्याला अनुभव यायला लागतो किंवा अनुभूती येते. दत्तभावांजली ही कोणताही चमत्कार घडवणारा मंत्र नाही. ती आहे श्रद्धा आणि भक्ती, आत्मसमर्पणाची अशी ती साधना आहे. आणि तिचा जर खरा लाभ आपल्याला मिळवायचा असेल तर श्रद्धेने आणि सदाचरणाने आपण त्याचा लाभ मिळवू शकतो. आता ही जी दत्तभावांजली आहे ती आपण कधी म्हणायची, तर सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी आपले कामं वगैरे आटपून आपण ती म्हणू शकतो, किंवा दिवाबत्तीच्या वेळेलासुद्धा तुम्ही ती म्हणू शकता. गुरुवारी मात्र विशेष श्रद्धेने आपण ही दत्तभावांजली जर म्हणली तर आपली ही सेवा दत्तगुरूंच्या चरणी निश्चितच पोहोचते. काही वेळेला काही भक्त प्रवासाला निघण्यापूर्वीसुद्धा ही दत्तभावांजली म्हणतात, किंवा काही वेळेला आपलं मन अस्वस्थ असेल किंवा एखादी व्यक्ती अतिशय आजारातून उठत नसेल, तिला लवकर बरं वाटावं, औषधोपचाराला गुण यावा, यासाठी या दत्तभावांजलीचं सुद्धा काही भक्त पठण करतात. आता पठण करताना काय करायचं आहे की शांत मनाने बसायचं आहे. दत्तगुरूंच्या प्रतिमेकडे प्रेमाने पाहायचं, फुलं वगैरे अर्पण करायची असतील तर, नसतील तर काही हरकत नाही. मानसिक पूजा करा. मानसिक पूजा जी आहे ती लवकरात लवकर ही देवापुढे पोचते. ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण मग मानसिक पूजेमध्ये आपण अनेक प्रकारची फुले, नैवेद्य, सेवा करू शकतो. सोन्याचीसुद्धा फुलं आपण आपल्या मानसिकतेने आपल्या आवडत्या देवाला आपण वाहू शकतो. म्हणून मानसिक पूजा अतिशय महत्त्वाची आहे. मानसिकतेमध्ये आपण आपला देव आपल्या
डोक्यावर हात ठेवत आहे, आपल्या पाठीवरून हात फिरवत आहे, आपल्याला झोपवत आहे, आपण त्याचे बाळ आहोत, अशी भावना ठेवूनसुद्धा आपण मानसिक पूजा करू शकतो. म्हणजे अतिशय उत्तम अशी ही मानसिक सेवा आहे. मग अशी सेवा केली तरीही काही हरकत नाही. भक्तीमध्ये फक्त दिखावा नसावा. जी भक्ती आहे ती त्या दत्तगुरूंच्या चरणांवर अर्पण असावी. दिखाव्यामध्ये काहीही महत्त्व नाही. अशा प्रकारे ही जर आपण दत्त भावांजली आपल्या रोजच्या पठणामध्ये आपण जर ठेवली तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचे फायदे मिळतात. दत्तगुरूंच्या श्री गुरुचरित्र या पोथीमधलं संपूर्ण सारांश सर्व म्हणजे सर्व जे आपले हा संपूर्ण ग्रंथ आहे त्याच्यामधले जे सर्व सारांश रूपाने या आपल्याला दत्त भावांजलीमध्ये पाहायला मिळतं. सर्व अध्याय कसे ओवीरूप मांडलेले आहेत आणि त्याच्यातून अतिशय महत्त्वाचा अर्थ कसा अगदी मोजक्या शब्दात सांगितलेला आहे. अशी ही दत्त भावांजली तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जर वाचलीत तर निश्चितच तुम्हाला या दत्त भावांजलीच्या पठणाने तुमच्या आयुष्यात चांगल्या प्रकारे बदल घडतील. आणि आपण पूर्णपणे पोथी वाचू शकत नाही किंवा श्री गुरुचरित्र 16 ओळे पाळणं हे आपल्याला जमत नाही किंवा वेळेचंसुद्धा बंधन आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर ही दत्त भावांजली जर वाचलीत तर तुम्हाला श्री गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य तर लाभेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या ओव्यांच्या पठणाने आपण श्री गुरुचरित्र वाचलं, त्यातला आपल्याला सारांश कळला, त्याची महती आपल्याला कळली, याचंही तुम्हाला अनुभव यायला वेळ लागणार नाही. निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या दत्त भावांजलीचा जर उपयोग केलात तर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी असतील, समस्या असतील, काही संकटे असतील, काही कामे अडलेली असतील तर निश्चितच तुमची ती कामं मार्गी लागतील आणि त्या कामांना तुमच्या गती येईल. आणि म्हणून मला आपणास हेच सांगायचं आहे की आपण पूर्णपणे ही गुरुचरित्राचं पारायण करण्यास फार कठीण काळ असतो तो, कारण निश्चितच त्याचे नियम आहेत, ते पाळावे लागतात. त्यामुळे जर आपण ही अगदी 10 ते 15 मिनिटांची ही सेवा आहे, ही तुम्ही जर ही 10 ते 15 मिनिटांची सेवा करून तुमचं जर आयुष्याचं सार्थक होणार असेल तर काही हरकत नाही असं मला तर वाटतं. या दत्त भावांजलीच्या पठणाने दत्तगुरू आपल्याला नुसतं भौतिक सुखच देत नाहीत तर योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतात. आपली बुद्धी शाबूत राहते आणि संयम आणि धैर्यही आपल्याला लाभतो. तर आपल्याला ही गोष्ट करायला काही हरकत नाही. म्हणजे कृपा मिळवायची असेल तर भक्तीबरोबर आपल्याला आपलं प्रामाणिक कर्मसुद्धा आचरण केलं पाहिजे. आपण प्रामाणिक असलं पाहिजे. खोटेपणाला इथे कुठेही वाव नाही. दत्तगुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात दत्तगुरूंच्या स्मरणाने करा. बघा, निश्चितच तुम्हाला या दत्त भावांजलीचा अनुभव येईल. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला या दत्त भावांजलीचं पठण करावंसं वाटलं तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. आणि अशीच नवीन नवीन माहिती देण्यासाठी मी सतत माझा प्रयत्न करणार आहे आणि स्वामींनी मला माझ्या ह्या प्रयत्नांना यश द्यावं अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री गुरुदेव दत्त.